उपस्थित आपले तालुक्याचे अध्यक्ष, त्यासोबत काशीनाथांना माननीय पाटील साहेब, त्याचबरोबर बसवराजी पाटील साहेब, शहराचे अध्यक्ष शंकरजी, चेअरमन साहेब, दिलीपजी, नवनिर्वाचित आपल्या सगळ्यांचे एक सभागृहामध्ये आता काम करणारे किशोर आणि उपस्थित असलेले सर्वच उमेदवार ज्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला, ज्यांनी या निवडणुकीला समर्थन केलं, सर्वजण याच्यामध्ये एकत्रित ताकदीने राहिले. मला आपल्या सर्वांना महाजन साहेबांचे काही शब्द सांगायचे. अटल हे तुमच्यासाठी आहे आणि सर्वांसाठीच आहे की यश आणि अपयश विजयी कुणाला म्हणतात आणि पराजयही कुणाला म्हणतात. निकालातून आपला पराजय झाला असेल, महाजन साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लिहून ठेवलं होतं, बरोबर आहे, की जो मैदान सोडून जातो त्याला पराजित करतात, जो मैदानात असतो त्याला पराजित करतात. त्याच्यामुळे मला आपल्याला सांगायचं की तुम्ही सर्वजण इथं मैदानात आहात, त्याच्यामुळे तुम्ही पराजित नाही आहात. जर तुम्ही गाव सोडून निघून गेला असतात, तुम्ही इथं राहिला नसतात, ह्या पराभवाला त्याच्यातून आपण बाहेर पडलो असतो तर आपल्याला पराभव. आपण सर्वजण इथंच आहात. जनतेचा कौल आहे, हा कौल आपण मान्य करतो आणि हा मान्य करून आपल्याला पुढे चालायचं. त्याच्यामुळे निश्चितपणे मी सुरुवात काळची अजून बैठक घेतली नाही. लातूर मधल्या 4 ठिकाणी आपल्या निवडणुका झाल्या. पहिली बैठक जर कुठे घेतली असेल ती देवदीमध्ये आपली बैठक. त्याच्या मागचे काही कारण असतील. मी अनेकांची प्रत्येकाला ज्यांना ज्यांना बोलता येईल त्यांना मी व्यक्तिशः जे त्यांची भेट झाली त्यांच्याशी बोललो. गावातल्या काही मान्यवरांकडनं जी माहिती घ्यायची त्याच्याकडनं माहिती घेतो. चिंतन जे करायचं असेल वेगवेगळ्या माहितीच्या माध्यमातून काय झालं निवडणुकीत, कसं झालं निवडणुकीत, कोणते कारण राहिले पराभवाचे. ते म्हणतात ना, डिफीट इज लाईक, त्याचं हे विजयाचे सर्वच मानकरी असतात. त्या विजयाला सर्वजण म्हणतात की हा विजय आम्हाला सर्वांमुळे झालेला असतो. पण जो पराभव असतो ना, इट इज लाईक, इंग्लिशमध्ये म्हणे इट इज लाईक पास्टर, त्याला कोणीही जबाब नसतो. त्यामुळे पराभव हा आपल्याला सर्वांना स्वीकारावा लागतो आणि त्याची जी चिंतन असते ही चिंतन आपल्यालाच करावं लागतं. लोकसभेचा निकाल पाहिला. लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला पडलेलं मतदान किती होतं ते पाहिलं. विधानसभेचं मतदान पाहिलं. विधानसभेला भारतीय जनता पार्टीला किती मतदान पडलं होतं तेही पाहिलं. आणि आताही भारतीय जनता पार्टीला मतदान किती पडले तेही पाहिलं. एक 500 ते 600 मताचा फरक हा विधानसभेच्या मतदानात आणि आताच्या मतदानात. अनेकदा आपण निधीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण देऊनही आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा लोकांना सांगू शकलो नाही, याच्यात कमी पडले असेल. जे सर्वांचे चिंतन केल्यानंतर अशा काही गोष्टी आल्या लक्षात की उमेदवारीच्या बाबतीमध्ये असं झालं की खाली प्रवास करत असताना जे अटलनी सांगितलं की एकजुटीने लढणं, टीम म्हणून आपण लढणं, हे या ठिकाणी आपण कमी पडलो. की कुणी म्हणायचं की हा उमेदवार संभाजी पाटलाचा आहे, कुणी म्हणायचं हा उमेदवार बसवराज पाटलाचा आहे, कुणी म्हणायचं हा उमेदवार पाटील साहेबांचा आहे, काशीनाथांचा आहे. पण हा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे अशी म्हणण्याची भावना आपल्याला शहरामध्ये कमी वाटते. कुणाच्या तरी शिफारसीहून हा उमेदवार आलाय हे असं कुठेतरी आपल्या सर्वांच्या चर्चेमध्ये आलं. एक संघ आपण एकत्रित भारतीय जनता पार्टी टीम म्हणून एकत्रित म्हणून लढण्यामध्ये कमी. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी बसा बसा हो बस बसा आता तुम्ही बसा सर्वांनी चांगलं लढलं. आत्मचिंतन मला असं वाटतं की आपसात आपण एकत्रित बसणं गरजेचं आहे. तुमच्या सर्वांमध्ये एक संघ जर राहिला असता, एक टीम म्हणून आपण सर्वजण एकत्रित राहिलो असतो. मला सांगितलं की आता प्रशांत पाटील आले.
प्रशांत पाटील हा बाहेरचा माणूस आहे, असं बाहेरचा नाही आहे हा प्रशांत पाटील. इथं मला पाटील साहेब मी सांगतो, ग्रामीण भागातले लोक आहेत काशीनाथांना, आता काशीनाथांना नाही, हा ग्रामीण भागातला माणूस आहे. यांनी आमच्या गावामध्ये हे काही त्यांच्यासाठी आले नव्हते, हे मदत करायला आले. काशीनाथांना इथं सांगायचं काय, दिलीपरावांनी सांगायचं काय, असा विषय नव्हता. प्रशांत पाटलांनी बोलायचं काय, हे सगळे लोक मला तुमच्या परस्पर शहराच्या परस्पर म्हणायचे. आम्ही शहरात गेलो तर त्यांनी म्हणतात की तुमचं इथं काम काय, आम्ही इथं कशासाठी. असं नव्हतं. हे लोक तुम्हाला सहकार्य करण्यासाठीच त्या ठिकाणी येत होते की आम्ही जाणं, आम्ही त्या ठिकाणी 4 मतं वाढू शकतो का, आमचे काय व्यवहारातून काही लोकांना आमच्या ओळखी पाळखी असतील का, हे वाढू शकतो का. ह्याच माध्यमातून या सर्वांकडे जबाबदारी देण्यात आली. मला असं वाटतं की या सर्व गोष्टीला बाजूला सारून आपल्याला भारतीय जनता पार्टीला जवळपास 2,500 मतं आपण या ठिकाणी 2200 मतं आपण त्या ठिकाणी घेतलेली. आणि आपल्यासोबत 5 वर्ष आपण ज्यांना सोबत घेऊन काम केलं त्यांनी जवळपास 1000-1200 मतं त्या ठिकाणी 1000 मतं घेतले. दुसऱ्या RSPनी पण काही मतं घेतले. असं मताचं विभाजन होत होत आपण त्या ठिकाणी आपल्याला तो एक मोठा फटका शहरामध्ये बसलाय. मला असं वाटतं की शहरातल्या सर्व प्रमुख मंडळी एका गोष्टीची निश्चित वेदना तर होणारच आहे. आपण म्हणायचो की ज्यावेळेस कुठंही सरकार नसताना भाजपचं सरकार घेऊन येत राहत. आज केंद्रात सरकार आहे, आज आपलं प्रत्येक ठिकाणी आपलं सरकार असताना आज आपल्याला मुख्य ठिकाणी आपल्या गावामधून आपण सरकारपासून वंचित राहतो. मी येत असताना बरंच विचार करून आलो की काय काय आपल्याशी संवाद करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. इथं आल्यानंतर मी दिलीपरावांना पाहिलं, त्यांचा चेहरा पाहिला, त्यांचे डोळे पाहिले, मला माझे शब्द सोडले. आता इथं काशीनाथांना तालुका अध्यक्ष म्हणून बसले, त्यांनी असं मन घट्ट करून बसले, त्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे. जर तुम्ही जर पाहिला की मी पाहू शकतो, तुम्हाला पाहिल्यानंतर त्यांना मला बोलता आलं नाही. मी समोर कसं जाऊ भैयाच्या, भैयाला काय म्हणून सांगू, कशा पद्धतीने सांगू. असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते की आपण काय म्हणून आता समोर जायचं, काय म्हणून बोलायचं, या सर्व भावना. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, 5 वर्ष मी आमदार म्हणून आपल्या इथलं काम केलं, यापूर्वी काम केलं, आताही तुमचं आमदार म्हणून काम पाहतो. पण आरोप होत असताना, सांगत असताना मी तुम्हाला सर्वांना माहिती पाटील, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करता, माझा स्वभाव नाही मी कधी कोणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा. नगरपंचायतमध्ये तुम्ही काम करत असताना सावकार मी कधी हस्तक्षेप केला. तुम्ही घर कुणाला दिले, तुम्ही घर कुणाला दिले, तुम्ही काम कोण करते, कशा पद्धतीने, कधीच कोणत्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला. आवर्जून म्हणजे आज आरोप होत असताना त्यांनी सांगितले की आमदारांनी या ठिकाणी म्हणजे माझ्यावरच आरोप केले की हिंदी या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा घेतला आहे. तुम्ही कारभारी होता, तुम्ही सर्वजण होता, ह्याची सत्यता तुम्हाला माहिती आहे. जिल्हा परिषद मधले यंत्रणा आहेत. मला आवर्जून वाटतं की बाबा त्या भागामध्ये आपला कार्यकर्ता मजबूत व्हायला पाहिजे, काम करायला पाहिजे, हीच भावना होती. एकाही काम म्हणजे जवळपास 40-50 कोटीच्या कामामध्ये सावकार तुम्ही साक्षीदार आहे, आमचे आमदार आहेत, बाकीचे जे मंडळ होते काम करणारे की हे काम ह्या व्यक्तीने करावं, हे काम त्या व्यक्तीने करावं, असं कुणीही दाखवा. तुमचे कामं सुरळीत करून देण्यासाठीच काम प्रयत्न. पण आता वाटतं की ज्यावेळेस बोलत असताना फार विश्वासाने आपण सांगतो की देवणी हे भाजपचं गड आहे, देवणीला कुणीच सरकू शकत नाही. आज हे कुठंतरी झाल्यानंतर प्रत्येकाने चिंतन करून परत आपल्याला खचून जाऊ नये. माझं काय म्हणजे आपण मैदानात आहेत का नाही, आपण गाव सोडून गेलो का, आपलं हरवलंय कुठं, इथंच हरलं. सापडायचं कुठे आपल्याला, इथंच सापडायचं. आज संघटनात्मक रचना ह्या निमित्ताने परत संघटनात्मक रचना प्रत्येक बैठकीत आभार किती जणांनी मानायला गेले, जे उमेदवार होते मानले ना. प्रत्येक घर म्हणजे आपला पराभव झाला, आपण काय नाही, आपण जायला पाहिजे. त्यांनी मतदान करू न करू ही आपल्या भारतीय जनता पार्टीची संस्कृती की आपल्याला जरी स्वीकारलं असेल किंवा जरी नाकारलं असेल
तरी आपण लोकांपर्यंत जातो, लोकांना त्या ठिकाणी भेटतो, लोकांना सांगतो की बाबा तुम्ही आमच्याला आशीर्वाद दिला त्यासाठी आपल्यासाठी. तेव्हा माझी पहिली विनंती असेल अध्यक्षांना की ज्या उमेदवारांनी आभार मानण्यासाठी गेले नसतील तर त्यांनी माझं म्हणणं की आज या 2 दिवसामध्ये प्रत्येक घरोघरीपर्यंत आपण जावं, प्रत्येकाचे आभार आपण त्या ठिकाणी मानू. आणि भारतीय जनता पार्टी सोबत इथला भागातले लोक आहेत. काँग्रेसला जरी टेक्निकल पद्धतीने मताचं विभाजन करून आपले मत कशा पद्धतीने बाजूला काढता येईल 3-4 पॅनल त्या ठिकाणी केले. सेनेलाही त्यांनी स्वरूप सांगितले की सेनेला मतं कमी पडली, पण जे मतं पडले त्यांनी ते आपलेच घ्यायचे प्रयत्न. मताचं विभाजन कसं करता येईल त्यांनी त्याच पद्धतीने केलं. दुसऱ्या आघाडीला उभा केले, दुसऱ्यांना अनेक लोकांना उभा केले. मताचं विभाजन जे होऊन त्या ठिकाणी टक्केवारी त्या ठिकाणी आज ते सत्तेमध्ये बसलेले. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल, ह्यापूर्वी काय झालं चिंतन व्हायला पाहिजे का? आजच चिंतन व्हायला पाहिजे. आजच तुम्ही तुमच्यामध्ये ठरवा, पण ह्याच्यानंतर नको. आपल्याला पराभवाला आपण समोर गेलोय हे स्वीकारा. 2009ला माझा पराभव झाला होता आठवत. मी त्याची जबाबदारी कुणावर नाही दिली. मी त्याची जबाबदारी कुणावरच दिली नाही. ती जबाबदारी म्हणजे मला जर 66,000 मतं पडतात, अजून 4,000 मतं पडली असतील तर मी निवडून आलो असतो. 66,000 मतं पडले ते जनतेमुळे पडले, 4,000 मतं कमी पडले ते माझ्यामुळे कमी पडले. मला जर लोकांनी नाकारलंय, मला जे मतं पडले ते जनतेने दिलेले मत आहेत, जे मतं कमी पडले हे माझ्यामुळे पडले हे मी त्या ठिकाणी मान्य केलं आणि थोडं कामाला लागलं. आणि मग 2014 मध्ये आपण जिंकलो. त्यामुळं माझी सर्वच उमेदवाराला विनंती, कुणी आपला पराभव जो झाला तो आपल्यामुळे झाला हे आपण म्हणायचं. जनतेने आम्हाला जेवढं आशीर्वाद द्यायचा दिले, मी कुठंतरी कमी पडलो, मी लोकांचा विश्वास कमवण्यामध्ये कमी पडलो. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा विश्वास तुम्हाला परत कमवावा लागेल. त्यामुळे कुणी कुणाचा गटबाजी हे ते आज संपून टाका. कुणी येऊन कुणाचा पराभव करतोय असं नसतं. मी कमी पडलो म्हणूनच पराभव झाला ना. त्याच्यामुळे हे आपण सर्वांनी आपल्या लक्षात ठेवा की मनामध्ये कुणाबद्दल काही भावना असेल ते आजच काढून टाका. आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे. देशाच्या पंतप्रधानांकडे पाहत असताना आपण त्यांच्याकडे बघून काम करतो. आज आपल्या जिल्ह्यामध्ये पण काम करण्याचे आपण मी सांगितलं, जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण पंतप्रधानांकडे पाहून काम करायचं. अनेक लोक टीका टिप्पणी अनेक जण करत असतात, पण मागच्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही चांगलं काम केलं, सर्वांनी चांगलं काम केलं. कुठंतरी इथल्या स्थानिक मध्ये आपल्याला लोकांचा विश्वास घेण्यामध्ये आपण कमी पडलो. ते आपण आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करणं गरजेचं. आणि भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आपण मैदानात आहेत का नाही? माझा पहिला प्रश्न आहे. गाव सोडून कोण जाणार आहे का? जाणार आहे? आपला हरवलंय कुठं? इथंच हरवलं ना. पुढच्या वेळेस आपण बहुमताने जिंकायचा आपण हा निर्णय करू. आपण लोकांना दोष कधीच द्यायचा नाही, जनतेला दोष कधीच द्यायचा नाही. त्यामुळे जनतेच्या सेवेमध्ये आपल्याला राहण्याची जबाबदारी आता येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांची राहणार. 5 वर्ष दिलं ना जनतेने, आज कमी पडलो, परत आपण 5 वर्ष जनतेच्या कामामध्ये राहू. मी सर्वजण ओम पण चांगला लढला, थोडक्या मताने 8-9 मतांनी त्याची जागा गेली, 9 मतांनी त्या ठिकाणी जागा गेली. तेव्हा आपले एक उमेदवार आहे, मी त्यांना काल किशोरला एकच म्हटलं, तुम्ही समान टॉसवर गेली जागा, टॉसवर म्हणजे चिठ्ठीवर गेली एक जागा. आपण लढायचं, आपण सर्व ताकदीने सर्व पद्धतीने आपण लढलो. माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये लोकांपर्यंत जाऊ, लोकांची सेवा करत राहू आणि लोकांच्या संपर्कात राहू. आपसामध्ये टीम म्हणून आपण इथं आपल्याला जी कमतरता झाली ती टीम म्हणून आपल्याला कधी होऊ नये. अण्णा
सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वेळ द्या. मी खरं तर मनापासून अभिनंदन दिलीपरावचं करायला पाहिजे की त्यांनी पूर्ण वेळ त्याच्यामध्ये इथं सर्वांच्या ह्याच्यामध्ये राहायला त्यांनी वेळ दिला. आणि आता आपण भाजपचे कार्यकर्ते मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, मला मी बघू शकत नाही. हे एक कार्यकर्ता म्हणून एक त्यांच्याकडे पाहत असताना त्यांनी माझ्याकडे बघू शकले नाही. कारण ज्या वेदना असतात तो कार्यकर्ता एकमेकांना समजू शकतो. आपल्या पक्षाचा पराभव, आपल्या माणसाचा पराभव अनेक जणांना कुणी कुणाला बोलले नसतील, पण ज्यावेळेस आपण ऐकतो त्या वेदना होतात आपल्याला. कारण आपण संवेदनशील कार्यकर्ते. पण ह्याच्यातून आपल्याला शिकायचंय, पुढं जायचंय. हीच भावना आपण सर्वांनी ठरवावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये माझी शहरातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती असते, वेळ द्या गावाला, लोकांपर्यंत पोहोचा, लोकांना सांगा की माझ्याकडनं काही कमी जास्ती झालं असेल, पण भविष्यात मी सदैव तुमच्या सर्वांच्या सेवेमध्ये जेवढा वेळ जे आमचे नगरसेवक होते, अमर आहे, सावकार आहे, तुम्ही जे नगरसेवक म्हणून गेल्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी जे नगरसेवक म्हणून तुम्ही काम केलं, तरी परत आता अजून लोकांच्या संपर्कात राहावं, लोकांच्या सेवेत राहावं, लोकांसाठी सतत काम करत राहावं. आणि ज्यांनी उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये काम ह्याच्यात राहिलेले त्यांनी परत लोकांना एकदा भेटणं गरजेचं आहे, लोकांचे आभार मानणं गरजेचं आहे, लोकांसोबत राहणं गरजेचं आहे. आणि माझी देवणी शहरासाठी एवढीच विनंती असेल की आपण सर्वजण एकजूट एक टीम म्हणून जर राहिलं, एक ताकदीने आपल्याला पुढे जाता येईल. हेच माझी सर्वांकडनं अपेक्षा असणार आहे. याच्यावरचं बैठक आपसातच कुणावरही दोष न देता, कुणामुळं काय झालं हे म्हणत बसण्यापेक्षा ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी लागेल, हेच मला आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटी आपण संघटना म्हणून उद्या 30 तारखेला कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे 30 तारखेला? मन की बात. 30 तारखेचा मन की बात सर्वात चांगला कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे. चांगला कार्यक्रम व्हायला पाहिजे. मोदीजींचं आपण कुणाचे पाईकात? मोदीजींचे पाईक. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. मन की बातच्या कार्यक्रमाला सर्वजण एका ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमा, जिथं जे ठरते त्या ठिकाणी एकत्रित जमा. आणि मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा आपला एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की आम्ही मैदान सोडून जाणार नाही, आम्ही लोकांच्या सेवेमध्ये राहू. जिथं योग्य असेल तिथं सहकार्य करू, जिथं चुकतंय तिथं आपण विरोध करू. ही भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवू आणि परत एकदा लोकांच्या सेवेमध्ये राहू. एवढंच या प्रसंगी बोलून किशोरचं सर्वांच्या परत एकदा मनापासून अभिनंदन करतो. दिलीपरावचं पण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एकदा घोषणा देऊ आणि त्याच्यानंतर ही बैठक आपली संपत असं या ठिकाणी सांगतो. भारत माता की जय! भारत माता की जय!